नमस्कार. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या लाईव्ह प्लॅटफॉर्म आपलं स्वागत. मित्रांनो, गुरुजी व्हायचंय म्हणजे टीएटी शिक्षक पात्रता परीक्षा 2024. ओके, आपण आजचं लक्षात ठेवा, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल हे महाराष्ट्राचा भाग ओके 5वा घेतोय. 2021 ते 13चं मागील वर्षाचा प्रश्नाचं आपण सखोल विश्लेषण याच्यामध्ये करतोय. बघा मित्रांनो, आपण फोकस काय करतोय PYQ ला, आणि PYQ च्या आधारित भविष्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतील ओके या अनुषंगाने आपण हे डिस्कशन घेतोय. तुमच्या कानावर पडतं, ऍडिशनल माहिती मिळते आणि बऱ्याच TET ला प्रश्न हे रिपीट व्हालेत. ओके, आपल्यासाठी एक आणखीन गुड न्यूज, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीनं वेळ खूप कमी आहे, 2 महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिला एक्झामला. गुरु नावाची लक्षात ठेवा ही बॅच लॉन्च केली आहे, आणि हे सगळे लक्षात ठेवा विषयाचे एक्सपर्ट गुरु आहेत. ओके, तज्ञ विषय लेक्चरर आहेत, आणि आपल्यासाठी ऑनलाईन ही बॅच आपल्याला लाईव्ह पण करता येईल आणि रेकॉर्ड पण करता येईल. लक्षात ठेवा, TET 2024 पेपर पहिला आणि पेपर दुसरा ओके बॅच 16 सप्टेंबर 2024 पासून सुरू होते. ही नॉमिनल आपली फी आहे. आमचं ऍप डाउनलोड करा, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नावाचं ऍप डाउनलोड करा. टेलिग्रामला जोडले जावा, कारण का आपल्याला दोन्हीवर लक्षात ठेवा माहिती मिळते. हा आमचा लक्षात ठेवा दूरध्वनी क्रमांक आहे 9226018181. तर स्टार्ट करूया आजच्या सेशन मधला पहिला क्वेश्चन. व्यवस्थितपणे प्रश्न रीड करा. वर्ल्ड हिस्ट्रीवरचा, थिंकरवर, विचारवंतावरचा प्रश्न आहे. कारण आता तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू का, गुरुजी होणं काही एवढं सोपं राहिलं नाही, शिक्षक शिक्षिका होणं एवढं काही सोपं राहिलं नाही मॅडम सर. ओके, प्रश्न बा कसा आलाय, पुढील पैकी कोणती जोडी फ्रेंच विचारवंतांची नाही? याचा अर्थ याच्यातले एवढ्यापैकी कोणतरी फ्रेंच विचारवंत आहे, बाकीचं कोणतरी नाही. आता जर आपण बारीक अनालिसिस केलं, याला म्हणायचं मायक्रो अनालिसिस, तर आपल्याला आयडिया येऊन जाते कोण नाही आणि कोण आहे. ओके, कोण नाही आणि कोण आहे. तर बघा, मॉन्टेस्को, वॉल्टियर, रूसो, म्हणजे जोडी कशी आहे, मॉन्टेस्को वॉल्टियर मित्रांनो ही जोडी आहे. रूसो मॉन्टेस्को आहे, मॅजिनी कादूर आणि वॉल्टियर रूसो या दोन्ही मध्ये. त्याच्यात हे जर 2 असतील तर हे असतील. ओके, म्हणजे तुम्हाला ह्या 2 माहित आहेत ह्या वरच्यातले, तर हे पण असणार. ओके, म्हणजे बघा मॉन्टेस्को 1, वॉल्टियर 2 आणि रूसो 3. ओके, म्हणजे हे 3 लोक, म्हणजे इथं पण आलं. मग आता नाही कोणतं, तर हे लक्षात ठेवा मॅजिनी व कादूर नाही. म्हणजे काय, हे जे डार्क केले लक्षात ठेवा, हे सगळे लक्षात राहू द्या. 1 2 3 4 ऍक्च्युली खरं तर ते 3 महत्वाचे 3च व्यक्ती आहेत, नावं डबल आलेत. त्या 3 व्यक्तीला म्हणायचं फ्रेंच विचारवंत. कोणते विचारवंत? फ्रेंच विचारवंत. मग आता तुम्ही म्हणसाल हे बाकी मॅजिनी कोण होता, तर लक्षात ठेवा पहिल्या महायुद्धानंतर इटलीमध्ये ज्यांचा उदय झाला ओके, यंग इटली ज्यांची मुवमेंट किंवा महत्वाची संघटना होती, हे मॅजिनी कोण? इटलीचे राजकारणी होते. इटली ओके, इटली लक्षात ठेवा, इटली. आणि याच धर्तीवर अभिनव भारत संघटना कोण स्थापन केली होती? म्हणजे आपण म्हणतो यंग इटली धर्तीवर, म्हणजे महत्वाचं व्यक्तिमत्व. मी बोलताना काय म्हणलो, आय थिंक पहिल्या महायुद्धानंतर म्हणलं ना, ते वाक्य तसं नाही आहे, ऍक्च्युली ते महायुद्धाच्या अगोदरच आहे यंग इटली. ठीक आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल, बोलण्याच्या ओघामध्ये ते वाक्य गेलं. चालतंय. आता लक्षात ठेवा इटालियन कोण होते? ते विचारवंत होते. कोण? लक्षात ठेवा मॅजिनी विचारवंत आहेत. ओके, तेवढं फक्त करेक्शन करते, महायुद्धात संबंधित नव्हते, मी बोलताना बोलून गेलो. पुढे महत्वाचं, कादूर कोण होता? लक्षात ठेवा हा कादूर हा इटालियन राजकारणी आहे. इटालियन राजकारणी आहे, त्याच्यामुळं हे 2 वेगळं आहे. ओके, म्हणून हे प्रश्न आपल्या दोन्हीमध्ये बसत नाही, हे इटली संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, आफ्रिकेला काळे खंड म्हणतात कारण? विचारले आता. ओके, ब्लॅक असा शब्द काय यूज करतो आफ्रिकेविषयी? लक्षात ठेवा हा काही रेसिझम संबंधीचा प्रश्न नाही, किंवा रेसिझम संबंधी याच्या विषयी दिलेलं हे नाव नाही. ब्लॅक ओके, अंधारात. लक्षात ठेवा काळ्या कोठडीत. ओके, याचा अर्थ काय होतो? कृष्णवर्णी आहे चूक, तिथे काळी जेवण आहे चूक, तिथे बराच भाग अज्ञात होता, तिथे काळे गोरे असा भेदभाव करत आहे, हे बी चूक. तर याचं उत्तर असं, अज्ञात म्हणजे लक्षात ठेवा इथं जाणं, सहारा वाळवंट असेल, मोठमोठे पर्वत आहेत, म्हणून इथपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. म्हणून लक्षात ठेवा आफ्रिका खंडाला कोणता खंड म्हणतात? तर काळे खंड असे म्हणतात. कोणता? ओके, लक्षात ठेवा प्लॅनेटवर जर प्रश्न आला तर आपल्याला सांगता आला पाहिजे कोणता खंड म्हणतात? काळा खंड म्हणतात. याचा कारण का? बराच भाग, एक शब्द वापरलाय अज्ञात. लक्षात ठेवा माहीतच नव्हता. काय नव्हता? माहीतच नव्हता. त्याच्यामुळं आपल्याला लक्षात येईल की हे माहीत नसल्यामुळे ते नाव दिलं गेलं. काय दिलं गेलं? माहीत नसल्यामुळे तशा प्रकारचं हे नाव आलंय. ओके, आलं लक्षात तुमच्या? ओके, याच्यानंतर आपण पुढे जाऊया. 2 महायुद्ध दरम्यान टिमटिम वर्षाचा कालावधी होता. मित्रांनो प्रश्न सोपा आलाय. 2 महायुद्ध बघा, हा वर्ल्ड हिस्ट्रीवरचा प्रश्न आहे, व्यवस्थितपणे समजून घ्या. पहिले महायुद्ध या दोन्ही महायुद्धाचा आपल्याला ओघवता तरी कालावधी माहित असेल.
1914 ते लक्षात ठेवा. 1918 समाप्त झालं, पण 19ला त्याची ट्रिटी झाली, संधी झाली होती, म्हणजे 19 पर्यंत लिहा. आणि जर दुसरं महायुद्ध बघितलं आपण, दुसरे महायुद्ध याच्यावर प्रश्न आलाय. हे कधी झालं? 1 सप्टेंबर 1939 ला सुरू झालं आणि कधी समाप्त झालं? 1945 ला. आता प्रश्न असा क्रॉस मध्ये विचारला, या दोन्ही मधला अंतर. ओके, आता जर आपण बघितलं 1919 ओके ते 1939 या दरम्यानचा कितीचा अंतर आहे? तर सरळ सरळ निघतं उत्तर की 20 वर्षाचा अंतर आहे. किती? 20 वर्ष. त्याच्यामुळं हा ओके, जग याच्यामध्ये डिवाइड गेलं आणि जग याच्यामुळे लक्षात ठेवा. आता ह्या तारखा वगैरे वेगवेगळ्या आहेत, लक्षात ठेवा की पॅरिसचा तह, वर्सायाचा तह, नंतर पहिल्या महायुद्धामध्ये दुसऱ्या महायुद्धाची कारण. आपल्याला तसा प्रश्न न येता सरळ ऑब्जेक्टिव्ह टाईप अनालिटिकल प्रश्न आहे. सरळ सरळ म्हणजे विश्लेषण करा म्हणते ते 2 महायुद्धामध्ये. आता ह्या प्रश्नाला आपल्याला कशाही प्रकारचा प्रश्न टाकू शकतात. ते पॅरिसचा तह टाकू शकतात, ओके, वर्सायाचा तह टाकू शकतात, खिलाफतचं तुर्कीचं म्हणजे याला काय म्हणू, तुर्कस्तानचं बायफर्गेशन, खिलाफा पद नाही, ह्या अशा सगळ्या गोष्टी येऊ शकतात. कन्फ्युज करू शकतो. 2 गट पण विचारू शकतात. ओके, 2 म्हणजे 2 पहिल्या महायुद्धामध्ये 2 कोणते गट होते? राष्ट्र, एका साईडला कोणते राष्ट्र, एका साईडला कोणते राष्ट्र. दुसऱ्या महायुद्धामध्ये बी असं येऊ शकतो, 2 राष्ट्र विषय असं. ओके, पुढचा टिंबटिंब यांना मिसाईल मॅन म्हणतात. लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचा प्रश्न. मी तर म्हणेल हा प्रश्न आपल्या सगळ्यांना याचं उत्तर येतं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. कारण का आपण अग्नीची शंकर ज्याला आपण सिरीज म्हणतो, अग्नी 1 2 3 5 ओके, अग्नी हे जे सिरीज होतं अग्नी मिसाईलचं, त्याचप्रमाणे पुढं महत्वाचं मिसाईल मॅन. कारण का आपण 1998 ची ओके, जेव्हा आपण दुसरी सेकंड न्यूक्लिअर टेस्ट केली होती, त्या संबंधीचे महान शास्त्रज्ञ, मी शब्द वापरतो लक्षात ठेवा, महान शास्त्रज्ञ होते. ओके, उत्तम शिक्षण तज्ञ पण होते. कारण की यांचे जर आपण पुस्तकं बघितली, ओके, विंग्स ऑफ फायर, बरं, अग्निपंख, असे अनेक पुस्तक होते, इग्नाइट माइंड, ओके, अब्दुल कलाम साहेबांचे भारत 2020 ओके, महासत्य संबंधीचं पुस्तक होतं, अनेक पुस्तक आहे. त्याच्यामुळे मिसाईल मॅन. आता एक आणखीन पुढं याच्यावर जर आपण मायक्रो अनालिसिस केलं तर या प्रश्नाचं आपल्याला डीपनेस वाढू शकतो. काय वाढू शकतो? डीपनेस वाढू शकतो. आणि याचं आपण जर बघितलं ओके, पुढे आणखीन विक्रम साराभाई आहे, सतीश धवन आहे, होमीस बाबा आहेत, यांच्यावरही प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळं आपल्याला पर्यायावर पण विचार केला कधी पण चांगला. काय पर्यायावर पण विचार केला हा कधी पण चांगला. लक्षात ठेवा, मी वाक्य वापरलं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती संघटना क्रांतिकारक संघटना नव्हती? क्रांतिकारक कसली संघटना? क्रांतिकारक. आता क्रांतिकारक कोण होते? यस, बघा, अभिनव भारत. मी आता सुरुवातीलाच म्हणलं होतं 1904 ला मित्रमेळाचं मर्ज करून अभिनव भारत विनायक दामोदर सावरकरांनी, विदा सावरकरांनी स्थापन केली होती. सावरकर ह्याचं तर उत्तर आपल्याला येतं, म्हणजे हा नाही. अनुशीलन समिती, आर्य समाज, युगांतर. मित्रांनो, अनुशीलन समिती यस बेंगॉल, युगांतर बेंगॉल, ह्या 3 मी अंडरलाईन केल्या. त्या काय होत्या? क्रांतिकारक संघटना होत्या. कालावधी वेगळा असेल लक्षात ठेवा, पण क्रांतिकारक संघटना होत्या. हे जे नाव आले 3 नंबरचं आर्य समाज, ऍक्च्युली याच्यात ही क्रांतिकारक संघटना नव्हती. त्याचं कारण लक्षात राहू द्या. त्याचं कारण मुंबईमध्ये 1875 मध्ये लक्षात ठेवा ओके, स्वामी दयानंद सरस्वती, कुणी? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ होती. ओके, वेदाकडे चला, बॅक टू वेदाच, वेदाकडे चला, वेदाकडे चला असा त्यांनी नारा दिला होता. सत्यार्थ प्रकाश हे त्यांचं महत्वाचं पुस्तक होतं. लक्षात राहू दे, हे मुद्दा मी परीक्षेला येतील, बॅक टू वेदाच. ओके, आणि विशेष म्हणजे याची मुंबईमध्ये स्थापना झाली होती. कुठलं? आर्य समाजाची. ओके, त्याच्यामुळे स्वामी दयानंद सरस्वती. ठीक आहे. बाकी अभिनव भारत यस क्रांतिकारी संघटना होती. आपण जर बघितलं लक्षात ठेवा, नाशिक षड्यंत्र केस याच्या संबंधी ही अभिनव भारतची महत्वाची भूमिका आहे. बाबाराव सावरकर. ओके, याच्यामुळं आपण जॅक्सनचा वध ओके, या संबंधी आपण ही अभिनव भारत संघटनेचे क्रांतिकारकाचं नाव येतं. पुढे जर बघितलं आपण अनुशीलन समिती यस बेंगॉल, युगांतर बेंगॉल. ओके, बोस लक्षात ठेवा, शिशिर कुमार बोस, बारेंद्र कुमार घोष, हे जे नाव ऐकतो आपण हे सगळे लक्षात ठेवा, महत्वाच्या या संघटनेशी संबंधित होते. पुढचं क्वेश्चन, पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष टिंबटिंब होते. पहिलं महायुद्ध म्हणजे 1914 ते 1900 लक्षात ठेवा 19 करतो, या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते हा प्रश्न विचारला. ट्रमन, चर्चिल, विड्रो विल्सन आणि रुझवेल्ट. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी अनालिटिकल सांगतो, कारण का हे प्रश्न खूप महत्वाचा आहे. कोण होते तर लक्षात ठेवा, आपल्याला विचारले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. ओके,
पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यांनी महायुद्ध संपल्यानंतर एक योजना दिली होती, त्याला म्हणतात 14 कलमी योजना. काय म्हणतात? 14 कलमी योजना. ओके, कलमी योजना. ओके, ही कुणा दिली होती? फेमस वुड्रो विल्सन दिली होती. कुणा दिली होती? वुड्रो विल्सननी. कुणा दिली होती? आपल्याला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. वुड्रो विल्सन दिली होती. आणि हे पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्यावर आला प्रश्न तर हे उत्तर. आता ट्रमन कोण होते? हाही परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. ऍक्च्युली लक्षात ठेवा, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस, सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेस लक्षात ठेवा, हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, ट्रमन, USA चे. आता आणखीन एक प्रश्न येतो, मग हे रुझवेल्ट कोण होते? तर हे लक्षात ठेवा, हे बी सेकंड वॉरच्या वेळेस, पण काही काळ शेवटी लक्षात ठेवा USA चे राष्ट्राध्यक्ष होते. मग आता राहिला प्रश्न चर्चिलचा. यस, चर्चिल हे सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेस ओके ब्रिटनचे लक्षात ठेवा पंतप्रधान होते. कोण होते? पंतप्रधान. ब्रिटनमध्ये राष्ट्राध्यक्ष नाही, कारण महाराणी किंवा राजा तिथला काय असतो लक्षात ठेवा, प्रमुख असतो. त्यामुळं हे महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणता सर यस एवढं गरजेचं आहे की यस, लक्षात ठेवा हे रुझवेल्ट आणि ट्रमन हे दुसऱ्या महायुद्धासंबंधी, वुड्रो विल्सन पहिल्या महायुद्धासंबंधी, आणि चर्चिल तर संबंध येत नाही कारण ते ब्रिटनचे होते. ओके, अमेरिकेचे आपल्याला 3 माहिती झाली. यालाही म्हणायचं नॉलेज असून ज्ञान असून काही फायदा नाही, आपल्याला त्याचं सिक्वेन्स आणि त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे. मी पहिल्याच्यात क्लू दिलता 14 कलमी योजना यांनी मांडली. नेशन ऑफ ते राष्ट्रसंघाची स्थापना पहिल्या महायुद्धानंतर आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्राची स्थापना. लक्षात ठेवा हा दोन्हीतला फरक. पुढचा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? ऍक्च्युली याचं काय होतं, जेव्हा जगामध्ये 1939 ला सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झाला, त्याच्यात मूळ हित आहे. यानंतर काय झालं, ब्रिटननं भारताला न विचारता भारत हा ब्रिटनच्या वतीनं दुसऱ्या महायुद्धामध्ये उतरतोय अशी घोषणा केली सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये. यावेळेस काँग्रेसच्या प्रांतीय सरकारने राजीनामा दिला आणि नाराज झालेल्या काँग्रेसला किंवा भारतीयांना खुश करण्यासाठी 1940 ला एक ब्रिटिश सरकार ऑगस्ट ऑफर नावाचा प्रस्ताव आणते. ऑगस्ट ऑफर, आणि हा प्रस्ताव भारतीय नाकारतात, त्याच्यामध्ये काहीच नसतं. आणि यावेळेस गांधीजी काय करतात, दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटन ओके फॅसिस्ट शक्तीच्या विरोधात लढतंय म्हणून काय करतात, वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ चालू ठेवण्यासाठी वैयक्तिक सत्याग्रह सुरू करतात. आता याच्यातला प्रश्न आलाय, पहिले सत्याग्रही कोण? तर याचं नाव आहे विनोबा. लक्षात ठेवा, महत्वाचे व्यक्तिमत्व कोण आहेत? विनोबा भावे. आपल्याला परीक्षेला प्रश्न येतो, विनोबा भावे कधी तारीख पहिले सत्याग्रही? 17 ऑक्टोबर 1940. किती? 17 ऑक्टोबर ओके 1940. दुसरे कोण? आता परीक्षेला प्रश्न आला तर लक्षात ठेवा, सेकंड होते कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, कोण होते सेकंड? पंडित जवाहरलाल नेहरू. वैयक्तिक सत्याग्रह करणे, उद्देश होता स्वातंत्र्य चळवळ जागृत ठेवणे. संयुक्त महाराज चळवळीतील खालील घटना योग्य कालक्रमानुसार लावा. आता हा जरा प्रश्न फॅक्ट बेस्ड प्रश्न आहे. येतं तुम्हाला साल, तारखा, वर्ष, डेट माहित पाहिजे, दिनांक माहित पाहिजे, तरच हा प्रश्न सोडतो. पहिला सुरू नाव आहे बघा अकोला करार. मित्रांनो हा सगळ्यात जुना करार आहे, 1947 चा आहे. याच्यानंतर याचा क्रम जर बघितला आपण ओके, फाजल अली कमिशन दुसरा नाव आहे मध्ये, काय? फाजल अली कमिशन. याची स्थापना झाली होती 29 लक्षात ठेवा डिसेंबर 1953 ला. या फाजल अली कमिशनला राज्य पुनर्रचना आयोग पण म्हणतात. आणि याच्यामध्ये 3 लक्षात ठेवा, KM पानिकर आणि कुंजरू फाजल 3 व्यक्ती होते, 2 सदस्य 1 अध्यक्ष. यांनी रिपोर्ट 1955 ला सबमिट केला आणि नंतर याच्या संबंधीचा कायदा आला होता पुढे 56 ला. दार कमिशन दिले पर्यायामध्ये. दार कमिशन कधीचा आहे? 1948 चा आहे, डिसेंबर महिन्यामधलं. नागपूर करार लक्षात ठेवा, हा नागपूर करार कधीचा आहे? 28 सप्टेंबर ओके 28 सप्टेंबर 1953 आहे. 1953 आहे. आता मग उत्तर काय यायला पाहिजे? ओके, उत्तर कसं यायला पाहिजे? आता अ बरोबर आहे पहिल्या सुरू. यानंतर काय यायला पाहिजे? याच्यानंतर यायला पाहिजे बघा क यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? क यायला पाहिजे. याच्यानंतर काय यायला पाहिजे? ड यायला पाहिजे. आणि याच्यानंतर काय यायला पाहिजे? ब यायला पाहिजे. ऍक्च्युली हे पर्यायामध्ये कुठंच नाही आहे का? पर्यायामध्ये कुठं नाही. म्हणून लक्षात ठेवा, हे करेक्शन करून घ्या तुमच्या बशी आणि हे उत्तर असं यायला पाहिजे. परंतु आयोगानं दिलेल्या ह्याच्यानुसार जर आपण उत्तर काढायचं म्हणलं तर काय उत्तर येतं? आयोगाने दिल्यानुसार काय येतं? अबकड येतं. काय उत्तर येतं? अबकड आयोग म्हणते हे उत्तर आहे. परंतु माझ्या अनालिसिस नुसार आपण, माझ्या अनालिसिस पण नाही जायचं, डेट नुसार आणि वर्षानुसार जर गेलो आपण
तर आपल्याला उत्तर काय निघतं? अ, क, ड आणि ब. त्याच्यामुळे थोडं या प्रश्नामध्ये करेक्शन करून घ्या. जर प्रश्न रिपीट झाला, याच्यामध्ये JVP कमिटी ऍड केली किंवा मध्ये काही ऍड करून विचारलं तर याचं आपलं उत्तर देता आलं पाहिजे. कळालं तुम्हाला? आता माझा एक पुढचा एक प्रश्न आहे, आयोगाने हे उत्तर का दिलं असेल? समजा अ, ब, क, ड हे उत्तर का दिलं असेल? ओके, आता ड नागपूर करार शेवटी दिलाय समजा आणि दार कमिशन हे दिले, हे अ, ब, क, ड किंवा हे अशा प्रकारचं उत्तर आयोगाने का दिलं असेल? तर लक्षात ठेवा, कदाचित हा प्रश्न छापण्यामध्ये गलत झाला असेल, काही असू शकतं. पुढं, सयाजीराव गायकवाड कुठले शासक होते? लक्षात ठेवा, हे महत्वाचं महान व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी शिष्यवृत्ती दिली उच्च शिक्षणासाठी, तसं महान व्यक्तिमत्व सयाजीराव गायकवाड यांचा कार्यकाल जर बघितला आपण 1875, लक्षात ठेवा, ते 1939 पर्यंत सयाजीराव गायकवाड हे कुठले शासक होते? सगळ्यांना माहित आहे, बडोद्याचे शासक होते. बाकीचं आता बडोदा कुठे येतं? ओके, हे महत्वाचं आहे, गुजरात मध्ये येतं. कुठे येतं बडोदा? गुजरात. लक्षात ठेवा, पेशवाईच्या दरम्यान जे मराठा कर्तबगार सरदार होते त्यांचं बघा, इंदोरचे होळकर, लक्षात ठेवा, बडोद्याचे गायकवाड. ओके, आता आपण जसं म्हणतो, लक्षात ठेवा, आणि हे जे महत्वाचे व्यक्तिमत्व होते यांनी काय केलं? स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, म्हणजे राज्य स्थापन केलं. ओके, प्रादेशिक सत्ता. तसं बडोद्याला गायकवाडांची होती, नागपूरला भोसल्यांची होती, होळकरांची इंदोरला होती. ओके, आणि शिंद्यांची कुठे होती सांगा? ओके, त्यामुळे हे आपल्याला परीक्षेला येतं. आता हे बाकीचे सातारा, सांगली, कोल्हापूर, लक्षात ठेवा, हे महाराष्ट्रामधले होते. आता मग तुम्ही म्हणसाल गायकवाड, यस, आता गायकवाडांच्यावर आणखीन प्रश्न काय येऊ शकतो? तर त्यांनी दिलेली शिष्यवृत्ती बाबासाहेब आंबेडकरांना, हे आपल्याला महत्व माहित असावं, कारण कानावर ह्या गोष्टी पडलेल्या बऱ्या असतात. लक्षात ठेवा, काय असतात? कानावर गोष्टी पडलेल्या बऱ्या असतात आणि एक्झामसाठी अत्यंत गरजेचं आहे. पुढील पैकी कोणते नेते प्रार्थना समाजासंबंधी नव्हते? लक्षात ठेवा, प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 ला, ठिकाण आहे मुंबई, या ठिकाणी झाली. ऍक्च्युली प्रार्थना समाजावर प्रभाव पडला होता ब्राह्मो समाज, आणि ब्राह्मो समाजाचे एक व्यक्तिमत्व होतं आचार्य केशवसेन. लक्षात ठेवा, केशवसेन यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रामध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, भांडारकर, न्यायमूर्ती रानडे, लक्षात ठेवा, हे महान व्यक्ती जुळले होते. याही प्रश्नामध्ये करेक्शन आहे, कारण का हे होते. ओके, न्यायमूर्ती रानडे, लक्षात ठेवा, काही काळ गव्हर्नमेंटला जॉबला असल्यामुळं प्रत्यक्ष सहभागी होत नसे, पण नंतर झाले सहभागी, त्यामुळं न्यायमूर्ती रानडे पण होते. म्हणून हे आगरकर हा पर्याय येणार नाही, पण आयोगानं देताना उत्तर का दिलं हे माहित नाही. त्याच्यामुळं आपल्या या प्रश्नाचं उत्तर आगरकर आहे. आगरकर संबंधित नव्हते. बाकी आत्माराम पांडुरंग तर फाउंडर मेंबर होते, रामकृष्ण गोपाळ भांडारकर होते, न्यायमूर्ती रानडे होते, यानंतर महर्षी धोंडू केशव कर्वे जुळले, नामदार गोखले जुळले गेले याच्याशी, लक्षात ठेवा. ओके, दादोबा पांडुरंग तरखडकर पण होते. त्याच्यामुळे आपल्याला या प्रश्नामध्ये पण मी तुम्हाला करेक्शन सांगतो, उत्तर गोपाळ गणेश आगरकर. शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली? लक्षात ठेवा, काचा प्रश्नाचं उत्तर आहे, महाराजांनी स्वारी सुरतेवर 2 वेळा केली होती, 1664 पहिल्यांदा आणि 1670 दुसऱ्यांदा. लक्षात ठेवा, सुरत हे, आता मॅपच्या माध्यमातून बघूया उदाहरणामध्ये, सुरत हे लक्षात ठेवा अरबी समुद्रातील महत्वाचं ठिकाण आहे आणि हे ठिकाण ओके मुघलांच्या ताब्यामध्ये होतं. येथून व्यापार होत होता, सदन संपन्न होतं. पर्याय बघा, सुरत हे एक मोठं बंदर आहे, यस, पहिलं मान्य केलं, समुद्रकिनारी आहे. मुघलांना धडा शिकवायचा होता, कारण लक्षात ठेवा, हा मुघलांना धडा शिकवायचा होता कारण औरंगजेबाची त्यावेळेस सत्ता होती. पुढे स्वराज्याचे नुकसान भरपाई करून बादशहाचे पुत्र धक्का द्यायचा होता आणि सुरत हे अर्थशास्त्र अत्यंत संपन्न होतं. सुरत अर्थशास्त्र संपन्न होतं, बरोबर आहे, मोठं बंदर होतं, बरोबर आहे, मुघलांना धडा शिकवायचा होता, हे बरोबर आहे. परंतु याच्यातून क्रक्स काय निघतो? तर 3 नंबरचा क्रक्स निघतो, कारण का महाराजांचं नुकसान झालं होतं. त्याचं कारण 1663च्या अगोदर पासून शाहिस्ते खान हा, लक्षात ठेवा, पुरंदर पुण्यामध्ये ठाम टाकून बसला होता आणि याच्यामुळं साम्राज्याचं नुकसान झालं होतं आणि शाहिस्ते खानाचे बोट तोडले 1663 ला, आपल्याला माहिती आहे, त्याच्या अगोदरपासून होत, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यामुळे काय होतं, स्वराज्याची भरपाई करून बादशाच्या प्रदेशात धक्का द्यायचा होता. या 2 कारणासाठी ओके हे महाराजांचं आंदोलन होतं. काय होतं? लूट होती, सॉरी, सुरतची ही स्वारी होती, माफ करा, सुरतची ही स्वारी होती. ठीक आहे, पुढं, कारण का हे महाराष्ट्रामध्ये पण आता वाद लागला, लक्षात ठेवा, म्हणून मला हे शब्द तोंडामध्ये आला. ओके, कारण या गोष्टीचं राजकारण नको व्हायला. ओके, पुढं, कोकणात इंग्रजाविरुद्ध कोणी उठाव केला? IMP करा हा शब्द. इंग्रजाविरुद्ध कोकणात कोणी उठाव केला? इंग्रजाविरुद्ध भारतामध्ये उठाव, लक्षात ठेवा. 1857चा हा महान उठाव, याच्या संबंधीचा हा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा, आता याच्या अगोदर आणि याच्या नंतर पण उठाव झाले, बरोबर आहे, परंतु
फोंड सावंत, रामोशी, मराठे, गडकरी. मित्रांनो गडकरी आपल्याला आठवतोय कोल्हापूर. ओके, रामोशी लक्षात ठेवा, भील. ओके, याही जमातीनं जातीनं लक्षात ठेवा उठाव केला होता. कोकणात विचारते त्याच्यामुळे भिल्लांचं रामोशीचं हे कोकण क्षेत्र नव्हतं, गडकरींचं कोल्हापूर होतं. ओके, तर उत्तर काय येईल? फोंड सावंत किंवा फोंडा सावंत किंवा फोंड सावंत लक्षात ठेवा. यांनी 1857च्या उठावाच्या दरम्यान लक्षात ठेवा काय केला होता? उठाव केला होता. कुणाच्या विरोधामध्ये केला होता? तर इंग्रजाच्या विरोधामध्ये उठाव केला होता. ठीक आहे, आलं तुमच्या लक्षात. याच्यानंतर महत्वाचं म्हणजे बघा, खरं तर 1857च्या स्वातंत्र्य लढ्यासंबंधी आपण जर बारीकीने बघितलं, ओके, महाराष्ट्रामध्ये कोळी, भिल्ल, रामोशी यांनी बघा वेगवेगळे उठाव. आपण उमाजी नाईकांचा उठाव बघतो, त्याच्यानंतर भिल्लांचा उठाव बघतो आपण, खानदेश, अहमदनगर, ओके, धुळे, नंदुरबार हा जो मध्य प्रदेशचा काही पट्टा आहे लक्षात ठेवा. याच्यामध्ये इंग्रजी विरोधामध्ये अनेक आपण शंकर, ओके, नाव ऐकलं असेल कधी, शंकर देव म्हणा, नाही सॉरी माफ करा, आपण खर्जा सिंग, काय खर्जा सिंग यांचा लक्षात ठेवा. अहमदनगर, नाशिक, धुळे या ठिकाणी खानदेशामध्ये त्यांचं पर्टिक्युलरली उठावाचं केंद्र होतं खर्जा सिंग. त्यांच्यावर प्रश्न येतोय. ठीक आहे, पुढं नकाशातील समोचित रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा टिंबटिंब असतो. मित्रांनो मागच्या लक्षात ठेवा, आय थिंक भाग 3 मध्ये मी हे घेतलंय, समोचित रेषाविषयी डिटेल मध्ये घेतलं होतं. परत प्रश्न आलाय. ओके, नकाशातील समोचित रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा टिंबटिंब असतो. काय असतो? समउतार, मंद उतार, बहिर्वक्र उतार. खरं सांगायचं जवळ असल्यास काय असतो? तर तीव्र उतार असतो. आणि मी भाग 3 मध्ये समोचित रेषावर जवळपास 5 क्वेश्चन घेतलेले आहेत. किती क्वेश्चन घेतलेत? 5 क्वेश्चन. त्यामुळे व्यवस्थितपणे बघा. ओके, नकाशात आपल्याला समोचित रेषा जवळ असल्यास काय? जमिनीचा उतार तीव्र असतो. समोचित रेषा जमिनीच्या समान उंची दर्शवते. काय दर्शवते? समोचित रेषा जमिनीची समान उंची दर्शवते. जर समोचित रेषा जवळ असतील तर याचा अर्थ काय होतो? उंची थोड्या अंतरावरून काय खूप बदलते, म्हणून जमिनीचा उतार काय होतो? तीव्र दाखवला जातो. पुढे पृथ्वीच्या अंतर्गर्भामध्ये जेव्हा लक्षात ठेवा प्रामुख्याने टिंबटिंब खनिज आढळतात. उदाहरणामध्ये पृथ्वीचा आपण अंतर्गर्भ बघितला, क्रस्ट, मेंटल आणि कोअर. ओके, 3 आपण जर टप्पे बघितले, क्रस्ट म्हणजे वरचं कवर, मध्य भाग आणि एकदम आतला म्हणजे क्रस्ट, मेंटल आणि कोअर. ओके, कोअर म्हणजे गाभा, अंतर्गत गाभा. ओके, याच्या संबंधी प्रामुख्याने कोणतं खनिज आढळतं? आपल्या समोर पर्याय आहेत, सिलिका व मॅग्नेशियम, निकेल व लोह, सिलिका व अल्युमिनियम, लोह व मॅग्नेशियम. काय उत्तर येईल सांगा बरं? ओके, काय उत्तर येईल या प्रश्नाचं? पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने टिंबटिंब खनिज आढळतात. आपल्या समोर ऑप्शन आहेत 4. तर याचं उत्तर येतं सिलिका व अल्युमिनियम. काय उत्तर येतं? सिलिका व अल्युमिनियम. लक्षात ठेवा, गाभ्यामध्ये, अंतर्गाभ्यामध्ये, म्हणून इथं विचारलंय गाभ्यामध्ये सिलिका व अल्युमिनियम. लक्षात राहू द्या, हे पृथ्वी कवच व आवरणाचा मुख्य घटक आहेत. पृथ्वी कवच व आवरणाचा मुख्य घटक आहेत. हलके व विपुल प्रमाणात असतं. कोणतं? काय नाव आहे आपण बघितलेलं? सिलिका व अल्युमिनियम. काय असतं? एकतर विपुल प्रमाणामध्ये आणि त्यांचं जर आपण हे बघितलं तर हलके आहेत. लक्षात ठेवा, हलक्या प्रमाणात म्हणजे हलके असं त्याचं स्वरूपाच्या दरम्यान. ठीक आहे, पुढं खालील पर्वतापैकी गट पर्वत. लक्षात ठेवा, याला इंग्लिश मध्ये म्हणतात ब्लॉक किंवा ज्याला ब्लॅक माउंटेन किंवा ब्लॉक माउंटेन करा, ब्लॉक माउंटेन. ओके, ब्लॉक माउंटेन म्हणायचं. दुसरा कोणता माउंटेन असतो त्याला म्हणतात आपण फोल्ड माउंटेन. कोणता? फोल्ड माउंटेन. आता याच्यावर इंग्लिश मध्ये आपल्याला कळतं, याला म्हणायचं गडीचा पर्वत. कोणता? गडीचा पर्वत. आणि याला म्हणायचं गट पर्वत. ओके, आता याच्यावर प्रश्न विचारलाय, पर्वताचे 2 प्रकार. उदाहरणामध्ये ज्याला आपण म्हणूया 2 प्लेट, म्हणजे ए नावाचं प्लेट आणि बी नावाचं प्लेट. जर समजा ए नावाचं प्लेट इकडे गेलं, बी नावाचं इकडे गेलं, मध्ये काय पडते? लक्षात ठेवा, हा गॅप पडतो. काय पडतो? गॅप पडतो. समजते का? बघा काय पडतो? गॅप पडतो. ओके, आणि गॅप पडल्यामुळं आता आपल्याला इथं लक्षात ठेवा, गॅप पडल्यामुळं जी दरी तयार होते आणि यालाच म्हणतात ब्लॉक पर्वत. काय म्हणतात? ब्लॉक. मराठीमध्ये म्हणायचं गट पर्वत. आता विचारतो एवढ्यापैकी गट पर्वत कोणता आहे? युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, रॉक पर्वत, आल्प्स पर्वत, हिमालय पर्वत. तर याचं उत्तर आहे लक्षात ठेवा युरोपातील. ओके, कोणता? ब्लॅक फॉरेस्ट पर्वत. ब्लॅक फॉरेस्ट पर्वत हा ब्लॉक पर्वत आहे. शब्द व्यवस्थितपणे बघा, कुठं आहे तो? युरोपमध्ये आहे, म्हणून उत्तर हे. मग बाकीचे पर्यायामधले 3 कसले आहेत? लक्षात ठेवा, हे उदाहरणार्थ ए आणि बी ह्या प्लेट आहेत. जेव्हा ह्या प्लेट एकमेकावर धडकतात आणि याच्यातून जेव्हा एकमेकावर धडकल्यामुळं जे तयार होतं त्याला म्हणायचं फोल्ड माउंटेन किंवा घडीचा पर्वत. उदाहरणामध्ये याचं बेस्ट उदाहरण म्हणजे हिमालय. हिमालय लक्षात ठेवा, हिमालयाच्या अगोदर 33 नावाचा समुद्र होता, परंतु हिमालयाचं काय झालं?
ओके एकमेकाला धडक झाली आणि याच्यातून कोणता आहे हिमालय पर्वत आहे, ज्याला माझा घडीचा पर्वत. दुसरा कोणता आहे आल्स, कोणता आल्प्स पर्वत. ओके तिसरा आता आपल्याला माहित आहे पर्यायमधला रॉक्स पर्वत, म्हणजे याला काय म्हणूया आपण. आणि चौथा महत्वाचं म्हणजे अँडीज. कुठला अँडीज. हे 4 पर्वत लक्षात ठेवा जगामधले फेमस कसे पर्वत आहेत, फोल्ड माउंटेन किंवा घडीचे पर्वत आहेत. कोणते पर्वत आहेत, घडीचे पर्वत आहेत. ठीक आहे पुढं. भूकंपाची तीव्रता मोजण्याचं एकक कोणतं आहे. ऑप्शन आपल्या समोर आहेत. भूकंपाची तीव्रता मोजण्याचं रिश्टर, मिलीमीटर, मिलीबार आणि सेंटीमीटर. या प्रश्नामध्ये थोडं करेक्शन आहे. भूकंपाची तीव्रता याला इंग्लिश मध्ये म्हणायचं इंटेन्सिटी. ओके इंटेन्सिटी. एक सहज म्हणतो आपण टिंब या ठिकाणी मोठा भूकंप आला, त्याची तीव्रता खूप होती. तीव्रता मोजणे वेगळं आणि लक्षात ठेवा आणि त्याच्यातून बाहेर पडणारी ऊर्जा ज्याला म्हणूया आपण मॅग्निट्यूड मोजणे वेगळं. ओके आता याचं खरं तर लक्षात ठेवा तीव्रता मोजण्याचं एकक ह्या 4 मध्ये रिश्टर, मिलीमीटर, मिलीबार, सेंटीमीटर. या प्रश्नाचं आपण उत्तर काढायला गेलो तर रिश्टर येतं आणि याचा बारीक अभ्यास जर केला आपण तर हे येत नाही. त्याचं कारण सांगतो. रिश्टर हे कशाचं मोजण्याचं एकक आहे तुम्हाला जर मला विचाराल तर लक्षात ठेवा जेव्हा भूकंप येतो जेव्हा मॅग्निट्यूड मोजण्याचं एकक आहे. काय मोजण्याचं एकक आहे, मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड मोजण्याचं एकक आहे कारण ऊर्जा कशा प्रमाणात बाहेर पडते ऊर्जा मोजण्याचं काय, ऊर्जेचं प्रमाण मोजण्याचं हे एकक आहे. ओके मग तुम्ही म्हणसाल भूकंपाची तीव्रता मोजण्याचं एकक कोणतं, तर लिहून घ्या मर्कली स्केल म्हणतात त्याला. काय म्हणतात, भूकंपाची तीव्रता. ऍक्च्युली पर्यायामध्ये हे द्यायला पाहिजे होतं मर्कली स्केल. ओके मर्कली स्केल लक्षात ठेवा. आता जसं आपण रेक्टर किंवा रेस्टर स्केल म्हणतो तसं मर्करी स्केल हे काय मोजतं तर जेव्हा भूकंप येतो तेव्हा भूकंपाची तीव्रता मोजतं. काय मोजतं, तीव्रता. आणि हे काय मॅग्निट्यूड किंवा ऊर्जा मोजतं. ओके त्याच्यामुळे प्रश्नाचं विश्लेषण जर आपण घेतोय तर त्याचं क्लिअर करणं गरजेचं आहे. वेळ गेला तरी हरकत नाही. आजची इथली चूक उद्याचं आपलं सिलेक्शन असू शकतो. कारण का गुरुजी बनायचे बघा लक्षात ठेवा शिक्षक बनायचे तर यासाठी आपल्याला हे अनालिसिस खूप गरजेचं आहे. झालं का क्लिअर तुम्हीही चेक करा. त्या लेक्चरच्या खाली बिंदास पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, न्यूट्रल कमेंट करा. काही हरकत नाही. निगेटिव्ह कमेंट केले तरी मी मला काही हरकत नाही. कारण का तुमची कमेंट म्हणजे आमची इम्प्रूव्हमेंट अकॅडमीचं लक्षात ठेवा. आम्हाला दुसऱ्या लेक्चरसाठी सिरीजसाठी दुरुस्ती करता येते. टिंब हा रूपांतरित खडक आहे. ऍक्च्युली हा प्रश्न आपण जरा थोडा डिटेल मध्ये घेऊया. मी इथंच घेतो. ऍक्च्युली खडकाचे 3 प्रकार आहेत ज्याला म्हणून टाइप ऑफ रॉक्स. इंग्लिश मध्ये आधी सांगतो लक्षात ठेवा. ॲग्नियस, मेटामॉर्फिक आणि सेडिमेंटरी. याला म्हणायचं अग्निजन्य खडक. अग्निजन्य ओके ओके अग्निजन्य खडक याला म्हणायचं रूपांतरित खडक. रूपांतरित ओके. आणि याला म्हणायचं आता गाळाचा शब्द वापरणार नाही परंतु आपल्याला माहित राहावं. ओके गाळाचा शब्द वापरणं चुकीचं आहे. ओके ठीक आहे गाळाचा जाऊला टाकतो तुला. ठीक आहे आता याच्यात प्रश्न काय विचारलाय, टिंब म्हणजे ह्याच्यावर प्रश्न आलाय. रूपांतरित खडक इथं विचारले कोणता खडक आहे, सेल, बेसाल्ट, संगमर, ग्रेनाइट. आपण सकाळी घेतलं होतं दख्खनचं म्हणजे मागच्या सिरीज मध्ये आपण घेतलं होतं कोणतं, दख्खनचं पठार हे बेसाल्ट खडकापासून बनलेलं आहे, कापसासाठी चांगला आहे. ओके मग तो कोणत्या प्रकारचा खडक आहे लक्षात ठेवा. मी शब्द काय वापरला, दख्खनचं. या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर कोणता खडक, तर संगम बरोबर लक्षात ठेवा. हा रूपांतरित खडक आहे. मग याचे उदाहरण कोणते लक्षात ठेवा. याचे उदाहरण कोणते जर आपण बघितले एकंदरीत तर लक्षात ठेवा. आपण कधी नाव ऐकले का बघा, सिस्ट ओके, फ्लाइड, क्वार्टजाइट म्हणजे हे याचे उदाहरण आहेत. ओके यानंतर सिस्ट, क्वार्टजाइट, क्वार्टजाइट ओके. पुढे महत्वाचं आणखीन नीस ओके. हे महत्वाचे याचे उदाहरण आहेत कोणाचे, रूपांतरित खडकाचे. अग्निजन्याचं कोणतं तर बेसाल्ट लक्षात ठेवा. बेसाल्ट इज द बेस्ट लक्षात ठेवा ऑप्शन आपल्यासाठी समजण्यासाठी. आणि पुढं दुसरं कोणतं तर ग्रेनाइट. ग्रेनाइट ओके. हे 2 महत्वाचे अग्निजन्य म्हणजे खडकाचे रूपांतर. आता गाळाच्या खडकाचं कोणते आहेत तर बघा लक्षात ठेवा. गाळाच्या खडकाचे जर आपण नाव बघितले तर सेल ओके, चुनखडी, वाळू, सेल, चुनखडी ओके, वाळू. हे कोणता खडक तर गाळाचा किंवा सेडिमेंटरी रॉक, मेटामॉर्फिक रॉक, एग्नियस रॉक. ठीक आहे मला असं वाटतं क्लिअर झालं. पुढं पश्चिम पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्त ज्याला ट्रेंच
म्हणायचं इंग्लिशमध्ये, काय म्हणायचं, ट्रेंच. पृथ्वीवरला सगळ्यात खोल किंवा पश्चिम महासागरातील सर्वात खोल ट्रेंच किंवा जागा कोणती? पोर्टो रिको गर्त, मारियाना गर्त, साऊथ सँडविच गर्त किंवा सुंदा गर्त. लक्षात ठेवा, आपल्या समोर प्रश्न आहे. मीटर मध्ये जर बघितलं आपण तर आता आपल्याला 4 पैकी ऍक्च्युली हे खरं तर याचं उत्तर मारियाना ट्रेंच आहे. लक्षात ठेवा, गर्त आहे. 11,000, तुम्ही म्हणता असं कसं, 11,000.34 मीटर म्हणजे एवढं ते खोल आहे. ओके, आणि हे कुठं आहे लक्षात ठेवा, गुआमा व जपानच्या मध्ये मारियाना ट्रेंच आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, आता मॅप नाही दाखवायला पॅसिफिकचा, हे ट्रेंच आहे, लक्षात राहू द्या. त्यामुळे हे प्रश्न विचारलाय. हे खोली बिली असं एवढं पाठ करू नका डेटा, हे फक्त लक्षात राहू द्या. ओके, आणि जगातलं पण खोल. ओके, जपान मधला ऍक्टिव्ह वल्कॅनो म्हणायचं, सक्रिय ज्वालामुखी, ऍक्टिव्ह वल्कॅनो. ओके, वल्कॅनो. ओके, कोणता सक्रिय जागृत ज्वालामुखी कोणता आहे? काटमाई, विशुव्हियस, माउंट किलिमांजरो, फुजियामा. हे परीक्षेला येते बघा, कारण का जपानमध्ये सारखी सुनामी येत असते, काही ना काही होत असते. ओके, तर याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. ऍक्च्युली लक्षात ठेवा, ऍक्टिव्ह ज्वालामुखी जपान. ओके, हे पर्याय नाही, हा पर्याय नाही, कारण 1 ते 2 या दोन्हीपैकी सांगा कुठलं उत्तर येते ते. जपान मधला जागृत ज्वालामुखी एकतर विशुव्हियस किंवा फुजियामा. ओके, या दोन्हीपैकी एक ज्वालामुखी आहे. एक तर उंच आहे, मोठा ज्वालामुखी आहे, जपान मधला सगळ्यात सक्रिय ज्वालामुखी आहे. कसा आहे? सगळ्यात सक्रिय ज्वालामुखी. तर याचं नाव आहे फुजियामा. काय नाव आहे? फुजियामा. उंच, सखोल. ओके, मला लक्षात ठेवा, उंच आहे, मोठा आहे आणि ऍक्टिव्ह वल्कॅनो आहे जपान मधला. याच्यामुळे जपान मधले घरही लक्षात ठेवा, सुनामी असेल, ऊन वारा पाऊस अशा वल्कॅनोला फेस करणारे घरं बनवलेले आहेत, म्हणजे मोस्टली भूकंपापासून तरी. ठीक आहे, पुढं व्हॅटिकन सिटी. काय नाव आलं? व्हॅटिकन सिटी मध्ये स्थलांतरित लोकसंख्या किती टक्के आहे? मित्रांनो, आता मी तुम्हाला मॅप काढताना युरोपचा एक छोटस तुम्हाला रफ मध्ये सांगतो. उदाहरणामध्ये हा इटली देश आहे. या इटलीमध्ये एक ठिकाण आहे, लक्षात ठेवा, इटलीची राजधानी आहे रोम. कोणती राजधानी आहे? रोम. हो का, ही इटलीची राजधानी रोम. आणि या रोमच्या मध्ये एक ठिकाण आहे, त्याचं नाव आहे, लक्षात ठेवा, व्हॅटिकन सिटी. काय नाव आहे त्याचं? व्हॅटिकन सिटी. हे कुठं आहे? लक्षात ठेवा, हे रोम मध्ये आहे. म्हणजे इटली हा पुरा देश. उदाहरणाच्या समजायचं असेल तर उदाहरणात भारतामधलं ठिकाण, उदाहरणामध्ये दिल्ली, आणि दिल्ली मधलं एखादं नगर, अशा टाईपचा हा प्रश्न आहे, समजून घ्या. ओके, इटली पूर्ण देश, देशामधची राजधानी रोम, आणि रोम शहराच्या मध्ये एक ठिकाण आहे, त्याचं नाव आहे काय? व्हॅटिकन सिटी. आणि हा जगातला देश पण आहे, लक्षात ठेवा. इथं सगळ्यात म्हणजे इंटरेस्टिंग असं आहे, इथं किती टक्के स्थलांतरित आहे? 100% स्थलांतरित लोक आहेत. किती टक्के? 100%. याच्यामध्ये महत्वाचे इथं राहणारे व्यक्ती कोण? तर ऍक्च्युली जगातले जे ख्रिश्चन धर्माचे पोप, धर्मगुरू व त्यांच्या संबंधित अधिकारी कर्मचारी राहतात. आणि इथं केवळ कॅथलिक, लक्षात ठेवा, धर्मातील पुरुषांनाच इथं नागरिकत्व दिलं जातं. महत्वाचं म्हणजे इथले जमीन, लक्षात ठेवा, कोणीही म्हणजे नागरिक, इथल्या जमिनीचं कोणीही नागरिक सहसा तर होताच येत नाही. ओके, आणि ह्या अटी जर बघितल्या, एक तर मायग्रेट पीपल आहेत, राहणारे लोक कोण आहेत? पोप आणि त्यांच्या संबंधित अधिकारी कर्मचारी. ठीक आहे. पनामा कालव्याचा टिंब प्रवेशद्वार असे म्हणतात. आता पनामा कालवा, आपल्याला सुएझ कालवा, पनामा कालवा 2 माहित आहेत, लक्षात ठेवा. आता पनामा कालवा आपण जर बघितलं, अमेरिका म्हणजे कोणती? नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका दोन्हीच्या मध्ये जे आहे, लक्षात ठेवा, त्याला म्हणायचं पनामा कालवा. आपण रफ मध्ये जमते का बघूया. नाही जमणार ते काढायला तसं. ठीक आहे, इट्स ओके, ट्राय करूया. हा जो पॅसेज आहे याला म्हणायचं पनामा कालवा. ओके, आता पनामा कालवा इकडचं जे दिसतंय, काय मी निळ केलेलं, हे कोणता तरी समुद्र आहे. आता पनामा कालवा टिंब प्रवेशद्वार आहे. अटलांटिकचं, हिंदी महासागराचं, पॅसिफिकचं आर्किटेक्ट, हे 2 कट करून टाका. आता लक्षात ठेवा, कोणतं? एक तर अटलांटिक आणि पॅसिफिक. आता दोन्हीवरच उत्तर येईल आपलं. सांगा आता उत्तर. खरं तर लक्षात ठेवा, हे अटलांटिकचं प्रवेशद्वार आहे. काय विचारले त्यांनी? अटलांटिकचं प्रवेशद्वार आहे. ओके, अटलांटिकचं प्रवेशद्वार आहे. ओके, अटलांटिक इकडे येतो. कुठे येतो? अटलांटिक. ठीक आहे, मग इकडे कोणता येतो? पॅसिफिक. बरोबर आहे का? बघा, पॅसिफिक. ओके, कदाचित माझे चुकल, मॅप बघून घ्या. लक्षात ठेवा गुरुजी, लक्षात ठेवा बाई, लक्षात राहू द्या, कारण बोलताना अनावधानाने शब्द चुकू शकतो, पॅनिक होऊ शकतो माणूस टीचिंग करताना. ठीक आहे, तरी एकदा चेक करा मॅप मध्ये जाऊन, पनामा मी बरोबर सांगितलं का? आणि पनामा सांगताना ओके अटलांटिक आणि पॅसिफिक, पण पनामा कालवा कसं अटलांटिकचं प्रवेशद्वार आहे. ओके, अटलांटिकचं प्रवेशद्वार आहे. आता याच्यामध्ये अटलांटिकचं प्रवेशद्वार लक्षात ठेवा, त्याला पश्चिम प्रवेशद्वार किंवा मेन प्रवेशद्वार म्हणतात, आणि पूर्वेस जे आहे
पॅसिफिकचं, त्याला म्हणायचं पूर्वी प्रवेशद्वार. ठीक आहे. ऍक्च्युली आता एक प्रश्न येतो, या दोन याला जोडणारा कोणता कालवा आहे? तर पनामा कालवा आहे. असाच प्रश्न तुम्हाला सुएझ कॅनलवर पण येऊ शकतो, सुएझ कालवा. ठीक आहे. भूमध्य सागर आणि आपल्याला सांगता आला पाहिजे रेड सी. ठीक आहे, पुढे जाऊया. टिंबटिंब जवळील लक्षात ठेवा भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे. कशी आहे? फुगीर. ऑप्शन आहेत विश्ववर्त, अक्षवर्त, कर्कवर्त, मकरवर्त. लक्षात ठेवा थोडीशी फुगीर आहे. ओके, ऑप्शन आपल्या समोर आहेत. याला काय म्हणतो आपण? इक्वेटर, विश्ववर्त. आणि इथं 23.5 याला काय म्हणतो आपण? कर्कवर्त. लक्षात ठेवा हे परीक्षेला येतं कधी कधी. ओके, नॉर्थ, दक्षिण. इकडे काय म्हणतो? 23.5. तुम्ही सांगा आता. मकरवर्त. ओके, याला कर्कवर्त. भारतातून कर्कवर्त किती राज्यामध्ये जातो? ही प्रश्न येऊ शकतो. आता आपला काय विचारले? विश्ववर्त, मकरवर्त. ओके, कर्कवर्त, मकरवर्त. ओके, आता याच्यात काय विचारले आपल्याला? आणि तो प्रश्न असा विचारला बघा, टिंबटिंबवरील भागात पृथ्वी थोडी फुगीर आहे. आता हे आपण हे जे दोन्हीच्या मध्ये बघताना अक्ष म्हणतो, ते अक्षवर्त पर्यायामधले हे घेणारच नाही. तर कसे आहे? विश्ववर्ताजवळ लक्षात ठेवा पृथ्वी थोडी फुगीर आहे. हे महत्वाचं आहे. ओके, इथं थोडी फुगीर आहे म्हणून याला इक्वेटर लाईन म्हणतात. ठीक आहे, आपल्याला म्हणजे त्याच्या कारणामुळे नाही म्हणत, पण इथं फुगीर आहे. चालतंय. पुढं पृथ्वी पृष्ठालगत असणारे वातावरणाचा थर. ऍक्च्युली आपण उदाहरणामध्ये ही पृथ्वी पकडा आणि हे वरचं सगळं आकाश पकडा. ठीक आहे. आता हे आकाशामध्ये लेअर आहेत, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आणि हे परीक्षेला अत्यंत महत्वाचं आहे. ट्रोपोस्फियर, स्ट्रेटोस्फियर, मेझोस्फियर, आयनोस्फियर आणि एक्झोस्फियर. ठीक आहे, हे महत्वाचे लेअर आहेत. कसे आहेत? हे महत्वाचे लेअर आहेत आणि आपल्या याच्या संबंधी प्रश्न पण आलेला आहे. ओके, आता पृष्ठभागालगत कोणता आहे? तर लक्षात ठेवा ट्रोपोस्फियर आहे. ओके, तर आता पितांबर अशा प्रकारे आता मराठीमध्ये नाव आहे. ठीक आहे, इट्स ओके. इंग्लिशमध्ये सांगितलं मी. ओके, मग पहिला लेअर कोणता? पृथ्वीपासून जवळ असणारा ट्रोपोस्फियर, स्ट्रेटोस्फियर, मेझोस्फियर, आयनोस्फियर आणि एक्झोस्फियर. ओके, आता एक माझा छोटा प्रश्न आहे, तुम्ही सगळ्यांनी सांगायचं तुमच्या मोबाईलला सिग्नल कोणत्या लेअर मधून मिळतं? एक प्रश्न. दुसरा, विमान कोणत्याच्यातून उडतं? दुसरा प्रश्न. आता एक प्रश्न कमेंट नक्की करा त्या लेक्चरच्या खाली, मी नक्की तुमच्या कमेंट रीड करतो. आता मी तुम्हाला 5 लेअर सांगितले, त्या 5 लेअरला आता इंग्लिश मध्ये काय म्हणतात? मराठीत ऍक्च्युली या ट्रोपोस्फियरला तपांबर म्हणतात. काय म्हणतात? तपांबर म्हणतात. त्याच्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे तपांबर आलं. ठीक आहे, आलं उत्तर व्यवस्थितपणे? काय म्हणतात? तपांबर म्हणतात. ठीक आहे. युरोप व आफ्रिका खंडाच्या दरम्यान असणारा समुद्र. युरोप आणि आफ्रिका खंड. ओके, आता हा जरा लॉजिक बेस्ड प्रश्न विचारलाय. चला, युरोप खंड आफ्रिका खंडाच्या दरम्यान असणार अरब समुद्र येत नाही मित्रांनो. ओके, बंगालचा उपसागर अजिबात येत नाही. रेड सी आणि भूमध्य सागर या दोन्हीवर कन्फ्युज करते आपल्याला आता. कारण का असं विचारले उदाहरणाच्या बाहेर बघा, जमते का बघा, चुकल पण. याला नाव द्या युरोप. ओके, युरोप आणि याला नाव द्या आफ्रिका खंड. या दोन्हीच्या मध्ये कोणता समुद्र आहे? तर त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा भूमध्य सागर. कोणतं? भूमध्य सागर. काय उत्तर येतं? भूमध्य सागर. मॅप मध्ये जाऊन बघा, याला मेडिटेरियन सी म्हणतात. काय म्हणतात? मेडिटेरियन सी. ओके, मी हे अंतर जरा जास्त दाखवलं, ऍक्च्युली एवढं अंतर नाहीये, एकदम मिळायला आले. लक्षात ठेवा इथं जिब्राल्टर लाईन आहे. ठीक आहे, आणि इकडं आता हे रेड सी म्हणला ना, इथंच आहे. लक्षात ठेवा हे कोणता? सुएझ कॅनल. त्यामुळे इकडे येणार नाही हा प्रश्न. हा विचारले त्याला भूमध्य सागर, त्यामुळं हे बी येत नाही रेड सी. ठीक आहे, तर भूमध्य सागर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, युरोप आणि आफ्रिका खंडादरम्यान. आता या प्रश्नावर एक क्ल्यू मिळतो आपल्याला. असाही प्रश्न येऊ शकतो. ओके, जसं युपीएससी एमपीएससी विचारतात, पनामा विचारले, सुएझ विचारले. आता तुमच्यासाठी मी प्रिडिक्शन करतो आज प्लॅटफॉर्म, या लाईव्ह प्लॅटफॉर्मवरून. तुम्हाला कधी कधी लक्षात ठेवा पॅसेज विचारू शकतात, ज्याला आपण काय म्हणतो? स्ट्रेट किंवा जल समुद्र ध्वनी म्हणतो. उदाहरणार्थ ओके, आता आपल्या अंदमान निकोबार आणि इंडोनेशियाच्या दरम्यान कोणती जलसमुद्र ध्वनी आहे त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ओके, कारण का हे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत आणि ते परीक्षेला येतात. ओके, पुढं पोम्पई हे शहर टिंबटिंब खाली गाडले गेले. हिम कोसळल्यामुळे, बर्फ ज्वालामुखी देणाऱ्या राखेच्या प्रवाहामुळे, महापुराच्या औषधामुळे, दरड कोसळून.
आता हे ऍक्च्युली जगामधली एक ऐतिहासिक घटना होती आणि याला खूप वर्ष झालं, जवळपास आजपासून नाही म्हटलं तरी 2100 वर्ष पूर्ण होऊन गेले या घटनेला. ओके, जवळपास 2000+ वर्ष झाले. 79 AD दरम्यान, लक्षात ठेवा, AD दरम्यान, 79 AD दरम्यान, इसवी सनाच्या दरम्यान ज्वालामुखीतून येणाऱ्या राखेच्या प्रवाहामुळे, ऍक्च्युली हे पोम्पेई शहर कुठलं होतं तर पहिल्या सुरू हे इटलीचं होतं. कुठलं होतं? इटलीचं होतं. आणि इटली महत्वाचं याच्यामधलं, इटलीचं एक प्राचीन शहर होतं. काय झालं, इथे एक माउंट वेसियस नावाचा पर्वत होता. कोणता होता? हे कशातून आलं? माउंट वेसियस. वेसियस लक्षात ठेवा, वेसियस काही लक्षात राहू द्या. माउंट वेसियस. ओके, वेसुवियस, माउंट वेसुवियस. ओके, हा काय होता? ज्वालामुखी होता. आणि ह्या ज्वालामुखीचं काय झालं? अचानकपणे उद्रेक झाला आणि याच्यातून लक्षात ठेवा, याच्या जवळ असणारं पोम्पेई शहर, आणि शेवटी या पोम्पेई शहर रात्रीच्या टायमाला काय झालं, इथं झोपीमध्ये अनेक लोक, लक्षात ठेवा, या ज्वालामुखीतून जी राख वायू बाहेर पडतो याच्यामुळे या राखेचा स्फोट खाली गाडले गेले, म्हणून पोम्पेई शहर टिंब खाली गाडले गेले. तर ज्वालामुखी येणाऱ्या राखेच्या प्रवाहामुळे गाडले गेले. कोणता? माउंट वेसियस. इथल्या ज्वालामुखी ऍक्टिव्ह झाला त्याच्यामुळे गाडले गेले. पुढं, दक्षिण अमेरिकेतील ब्राझील महत्वाचा कापूस उत्पादक देश असून जगात टिंब क्रमांक लागतो. ह्या प्रश्न आपल्याला आवडतो, कारण का आपल्याला याच्यावर उत्तर आलं पाहिजे. ओके, कारण का हे परीक्षेला अत्यंत महत्वाचं आहे. याच्यामध्ये पहिला क्रमांक लागतो तो आपला भारताचा. दुसरा क्रमांक हे परीक्षेला आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, चीनचा. तिसरा अमेरिकेचा, USA. 4 ओके, पाकिस्तानचा. कोणाचा? पाकिस्तानचा. आणि 5वा क्रमांक लागतो तो म्हणजे ब्राझीलचा. पर्यायामध्ये आहे का बघा ब्राझील 5वा? यस. ओके, मी हे का लिहून दिलं असेल? तुम्हाला प्रश्न जर विचारला पहिला कोणता तर सांगता आलं पाहिजे. उत्पादक देश विचारला जगात क्रमांक लागतो. ठीक आहे, पुढं. आणि हा प्रश्न फ्रेम करताना काही असं चालू घडामोडीच्या बेसिसवर नाही केला. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे उल्लेख आहे, लक्षात ठेवा, जो डेटा आहे त्या बेसिसवर हा प्रश्न फ्रेम केलाय. ऑडीच्या उत्पादनासाठी टिंब हा औद्योगिक प्रसिद्ध आहे. काय नाव आले? ऑडी. ओके, आता या प्रश्नाला उत्तर देताना मला थोडं सांगावं वाटलं. ऑडी, आपण ज्या आज शहरामध्ये जगामध्ये मोठमोठ्या हिरो बिझनेसमॅन, लक्षात ठेवा, यांच्याकडे ज्या लक्झरी कार बघतो त्यांचा एक ग्रुप आहे, फॉक्सवेगन ग्रुप. आणि त्यांच्या अंडर ऑडी, लक्षात ठेवा, ही फॉक्सवेगन ग्रुप आणि यांच्या अंडर लक्षात ठेवा ऑडी एजी नावाचा, ओके, ही कंपनी आहे. आणि या उत्पादनासाठी काय टिंब हा औद्योगिक प्रसिद्ध आहे. आता कुठं उत्पादन करते ते विचारते. आता एक तुम्हाला क्ल्यू देतो, ही कंपनी ज्या देशाची आहे त्या देशाचं नाव आहे जर्मनी. आता उत्तर बघा, आपल्याला काही जमतंय का याच्यातून? ओके, जर्मनी म्हणलं की संयुक्त संस्थान कटलं, आशियाचा पूर्व भाग कटला, हे बी कटला. डायरेक्ट उत्तर येतं युरोप. काय उत्तर येतं? युरोप. म्हणजे लक्षात ठेवा, काय उत्तर येतं? युरोप. आणि आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला, मला असं वाटतं तुम्हाला क्लिअर झालं. ऑडी या एजीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध कोणतं? लक्षात ठेवा, औद्योगिक प्रदेश कोणता? तर मध्य युरोप. आणि ही फॉक्सवेगन कुठली कंपनी आहे? तर लक्षात ठेवा जर्मन कंपनी आहे. कसली कंपनी आहे? जर्मन बेस कंपनी आहे. त्याच्यामुळे आपल्याला, आणि जर्मन हा देश कुठे आहे? जर्मनी युरोपमध्ये आहे. त्याही बेसवर आपल्याला लॉजिक मध्ये उत्तर देता आलं पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे गुरुजीला असे प्रश्न सोपे येणार नाहीत. ओके, पुढं, चीनच्या टिंब भागात लोहमार्ग जास्त आहे. चीन आपण म्हणतो उभरती महासत्ता आहे. लक्षात ठेवा, कोणत्या भागामध्ये लोहमार्ग जास्त आहे हा प्रश्न आला चीनच्या. ऍक्च्युली हा आशिया खंडाचा औद्योगिकरणावरचा प्रश्न आहे. कसा? आशिया खंडातील औद्योगिकरण. आपण जर याचं व्यवस्थितपणे अनालिसिस केलं, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, द्याबर या प्रश्नाचं उत्तर जमते का बघूया. कोणतं? तर लक्षात ठेवा, कोणत्या ह्याच्यामध्ये सर्वात जास्त. ओके, तर याचं उत्तर आहे पूर्वी भागामध्ये. कोणत्या? चीनच्या पूर्वी भागामध्ये. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे चीन, लक्षात ठेवा, भारताला बाउंड्री शेअर करतो. आपण जर बघितलं आपण, ओके, आता उदाहरणामध्ये हा चीन पकडा, मला असं रफ मध्ये पकडून घ्या. उदाहरणात चीन आहे, दिशा बघा चीनचे, याला नाव द्या पश्चिम, ओके, याला नाव द्या, ओके, उत्तर, याला नाव द्या दक्षिण,
आणि याला नाव द्या पूर्व. आता आपल्याला प्रश्नाचं उत्तर पूर्व आहे कसं लक्षात ठेवा. आपण बघतो इकडं चीनी सागर, इकडं मोठमोठे बंदर, हाँगकाँग, पेंगिंग, लक्षात ठेवा बीजिंग हे शहर आहेत. या भागामध्ये काय झालंय लक्षात ठेवा, लोहमार्गाचा विस्तार झालाय. काय झालाय या भागामध्ये, प्रश्न दिसतोय का, या भागामध्ये लोहमार्गाचा जास्त विस्तार झालाय. काय झालाय चीनच्या या भागामध्ये लोहमार्गाचा जास्त प्रमाणामध्ये विस्तार झालाय. काय झालाय विस्तार झालेला आहे. ओके कळलं तुम्हाला. एकंदरीत आता चीनच्या कोणत्या भागात विस्तार. मग आता जर प्रश्न असा आला वाळवंटी प्रदेश कोणता असू शकतो तर लक्षात ठेवा याचं उत्तर सरळ उत्तर द्यायचं उत्तरेला. ओके बर्फ ग्लेसर कुठं असू शकतो तर हे पट्ट्यात असू शकतो हिमालय लक्षात ठेवा. ओके हे क्षेत्र. ओके ब्रह्मपुत्रा नदी इकडेच उगम पावते तिबेट मधून आणि ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा याही प्रदेशामध्ये एवढा विकास झालेला नाही. ठीक आहे पुढं. जगातील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर कोणतं. जगातील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आपल्या सगळ्यांना माहित आहे. पहिल्या क्रमांकाचं कोणतं आहे माउंट एव्हरेस्ट. ओके कोणत्या देशामध्ये आहे नेपाळ. याची हाईट आपण सकाळीच बघितली होती किंवा लक्षात आपल्या लक्षात असेल 8000 म्हणजे मागच्या सिरीज मध्ये भाग 3 मध्ये आपण बघितली होती 8848 मीटर. किती 8848 मीटर देश आहे नेपाळ. ओके माउंट एव्हरेस्ट. आता 2 नंबरचे विचारले तर 2 नंबरचं सारामती, कैलास शिखर, शिवालिक. लक्षात ठेवा हे कोणतंच नाही तर आहे K2. काय उत्तर आहे K2. आता K2 लक्षात ठेवा माउंट गाडविन ऑस्टिन त्याचं ओरिजिनल नाव आहे K2. ओके याची जर उंची बघितली K2 ची उंची तर 8611 मीटर. 8611 मीटर आहे. आता ह्याच्या भारतामध्ये त्याच्यामध्ये थोडा वाद आहे भारतात आहे का भारत आणि नेपाळच्या बाउंड्रीवर आहे का. ठीक आहे याच्यानंतर पुढचं एक येतं ते कांचनजंगा 8586. याच्या 3 नंबरचं कोणतं येईल कांचनजंगा. ओके 8000 लक्षात राहू द्या महत्वाचं 586 मीटर. ओके म्हणजे ह्या उंची आपल्याला 3 माहित झाले जगातले टॉपचे लक्षात राहू द्या. अशाच प्रकारचे प्रश्न येणाऱ्या तुमच्या ओके टीईटीला 100% प्रश्न असे येऊ शकतात. बघा मागच्या आपण 45 ते 50 मिनिटापासून डिटेल मध्ये डिस्कशन करतोय की कशा प्रकारचे प्रश्न येतात. एकंदरीत आजचे प्रश्न हे लक्षात ठेवा सगळ्यामध्ये आपण जर बघितलं आजचे प्रश्न मला थोडे जरा टफ वाटले आणि सेक्शन मिक्स होता जिओग्राफी प्लस हिस्ट्री होता. त्यामुळं प्रश्न विचारताना पण त्यांनी आयोगानं टीईटीच्या एक्झामला समाजशास्त्र या घटकामध्ये टफ प्रश्न आलेले आहेत. मी टफ म्हणण्यापेक्षा विश्लेषणात्मक प्रश्न आहेत. उदाहरणामध्ये पनामा कालवा एस हिस्ट्रीवर प्रश्न नागरीकरणावर प्रश्न होता हिस्ट्रीमध्ये यस त्याला भूगोल मिक्स केलं म्हणा. स्थलांतराचा प्रश्न व्हॅटिकन सिटीचा विचारला होता. याच्यानंतर ऍक्टिव्ह ज्वालामुखी सर्वात उंच शिखर असे जे प्रश्न आहेत ओके किंवा खडकाचे प्रकार ओके असे जे प्रश्न आहेत लक्षात ठेवा. असे प्रश्न काय म्हणून सांगतात की आपल्याला ही एक्झाम देताना तुम्हाला एक असं डायरेक्ट फॅक्ट पाठ करून नाही जमणार. त्या प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण माहित असेल तरच उत्तर देता येतं. माझी ही पहिली तुम्हाला विनंती आहे. कुठलाही प्रश्न साधा येत नाही, कुठलाही प्रश्न सोपा नाही आणि जर तुम्ही याला इझी घेत असताल तर लय मोठी चूक करताय. मी तुम्हाला एकदा ओव्हरलुक करून सांगतो. खालीलपैकी कुठली क्रांतिकारी संघटना नाही हा प्रश्न तुम्हाला सोपा वाटेल बरोबर आहे. परंतु नाव सेम असू शकतात, कार्य वेगळं असू शकतं. हे मी मुद्दाम विनंती करतोय. आज तुम्ही जे काही इतिहासचे प्रश्न बघितले आता थिंकर विचारले होतं इटलीचे थिंकर आणि फ्रेंच थिंकर ओके मॉन्टेस्को ओल्टियर लक्षात ठेवा रुसो हे मॅजिनी हे जे नाव होते आपल्याला हे कन्फ्यूज करणारे लक्षात सगळ्या गोष्टी होत्या. कारण का क्वेश्चन त्या वेळेत आणि त्याच्यात आपलं पॅनिक झाला तर उत्तर चुकू शकतं. ओके लक्षात ठेवा. म्हणून मोर PYQ देन लक्षात ठेवा कोचिंग प्लस सेल्फ स्टडी तुमच्या मनावर डिपेंड करतं. कोचिंग करा किंवा सेल्फ स्टडी करा आणि त्याच्यानंतर MCQ. ओके या जर गोष्टी आपण व्यवस्थितपणे जोड लावून म्हणजे एकंदरीत आपण प्लॅन करून जर केल्या तर यशामध्ये याचं 100% रूपांतर नव्हतं. ओके मित्रांनो तर थांबूया. आपल्याला एक विनंती आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्यासाठी एक घोषणा दरवेळेस करतो तशी आजही करतो. ओके टीईटी 2024 गुरु बॅच आपण लॉन्च केले. काय नाव आहे बॅचचं गुरु बॅच आणि शिकवणारे जे सगळे गुरु आहेत लक्षात ठेवा हे विषयाचे एक्सपर्ट आहेत.
त्यामुळे तुम्ही नक्की ओके. आता तुम्हाला वाटेल तुमचंच PYQ तसं नाही. सागर जगताप सरांचं बालमानसशास्त्र ओके अध्यापनाचे त्यांचं लेक्चर येणार आहे. मोनाली मॅडमचं चालू आहे, लक्षात ठेवा. आतकर सरांचं चालू आहे, त्यानंतर सागर सरांचं पण लेक्चर होणार आहेत आणि संगपाळ सरांचं 100% लेक्चर PYQ होणार आहे. तुम्ही सगळे चेक करा आणि नक्की ही आमची ऑनलाईन ओके TET 2014ची ऑनलाईन लाईव्ह बॅच घ्या. बॅच 16 सप्टेंबर पासून सुरू आहे. नॉमिनल फी आहे मित्रांनो. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा नावाचा ऍप डाउनलोड करा, हे आमचं चॅनल जॉईन करा आणि 9226018181 या नंबरला काही असो तरी फोन करा. चला थांबूया, पुढच्या भागाला आपण भाग 6 मध्ये भेटूया. थँक्यू सो मच. ओके चला भाग 6 ला भेटूया. थँक्यू सो मच.